आपल्या महाराष्ट्राला 700 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेल्या पश्चिम किनारपट्टीचा हा भाग कोकण म्हणून ओळखला जातो. याच पश्चिम किनारपट्टीवर अनेक नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात आणि याच पश्चिम किनारपट्टीवरून रेवस ते रेडी हा कोस्टल हायवे देखील जात आहे. परंतु मध्ये अनेक नद्या आणि खाड्या असल्या कारणामुळे अनेक ठिकाणी फेरी सर्व्हिसद्वारे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत वाहनांची ने-आण केली जाते. पण आता याच पश्चिम किनारपट्टीवर अनेक नद्यांवर पूल बांधले जात आहेत. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा पूल आहे उरण जवळील करंजापासून अलिबाग जवळील रेवस पर्यंत बांधण्यात येणारा धरमतर खाडीवरील रेवस करंजा ब्रिज. आज आपण याच पुलाबद्दल विस्तृतपणे जाणणार आहोत आणि या पुलाची मार्च 2024 पर्यंतची प्रगती देखील पाहणार आहोत. परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल आणि आपण या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या सबस्क्राईब करण्यामुळे आमची फार मदत होते. रेवस ते करंजा हा पूल रेवस ते रेडी या कोस्टल हायवेवर येणारा अत्यंत महत्त्वाचा पूल आहे. हा पूल उरण जवळील करंजापासून सुरू होऊन अलिबाग जवळील रेवस पर्यंत बांधला जात आहे. या पुलाची लांबी 2 किलोमीटर असून याची रुंदी 29.50 मीटर आहे. त्याचसोबत या पुलावर एका बाजूला 1.5 मीटर रुंदीचा पादचारी मार्ग देखील बनवला जाणार आहे. करंजा दिशेकडे या पुलावर 5.1 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड तर रेवस दिशेकडे 1.71 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड बनवण्यात येत आहे. 4 मार्गिकांचा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर अलिबाग ते जेएनपीटी मधले अंतर 55 किलोमीटरने कमी होऊन जवळपास 30 किलोमीटरवर राहणार आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या पुलाची निर्मिती करत आहे तर एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स या पुलाची प्रत्यक्ष बांधणी करत आहेत. नुकतेच सिडकोने याच रेवस करंजा पुलाला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू यांच्याशी जोडण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. यासाठीच सिडकोने उल्वे कोस्टल रोडच्या एक्सटेन्शन प्रकल्पांतर्गत शिवाजीनगर इंटरचेंज पासून द्रोणागिरी आणि पुढे करंजा रेवस पुलापर्यंत थेट कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने डीपीआर बनवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. आता आपण बघूयात या रेवस करंजा पुलाची मार्च 2024 पर्यंतची प्रगती. हे आहे उरण जवळील करंजा. येथून या पुलाची सुरुवात होत आहे. आता येथे पुलाचे खांब बांधण्याचे काम अगदी जोमात सुरू आहे. पुढे समुद्रात देखील आता खांबांचे काम बरेच पुढे गेले आहे. ही आहे या पुलाची उरण जवळील करंजा येथील बाजू. या पुलाचे काम येथूनच सुरू झाले आहे आणि येथून पुढे हा पूल द्रोणागिरी येथे कनेक्ट होत आहे. येथून पुढे 5.13 किलोमीटर लांबीच्या जोड रस्त्याची निर्मिती येथून केली जात आहे. एकूणच या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबई नवी मुंबईहून अलिबाग अगदी जवळ येणार आहे. या पुलामुळे मुंबई ते अलिबाग मधील अंतर 2-3 तासांवरून मात्र 1 ते 1.5 तासांवर येणार आहे. सध्या या प्रकल्पाचे 20 ते 25% काम पूर्ण झाले आहे आणि 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. या प्रकल्पाबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रोजेक्टच्या अपडेटसह. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार.